अजित पवार आणि शिंदेंनी सरकारमधून बाहेर पडलं पाहिजे, संजय राऊतांचं मोठं विधान. संजय राऊत यांनी नुकताच भाजपावर टीका केली. बाबरी प्रकरणानंतर देशभरात बाळासाहेबांची लाट होती. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं त्यांनी म्हटले. अमित शहा यांनी काल कुबड्या म्हणून उल्लेख केला. संजय राऊत यांनी म्हटले की उद्या आम्ही जरी सत्तेत आलो तरी आम्ही राज्यात विरोधी पक्ष ठेवू. स्वाभिमान असल्यास एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे. वाजपेयींनी बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक न लढवण्याची विनंती केली होती. मतांचे विभाजन होईल असे त्यांचे मत होते. राजकारणात चढउतार होत असतात. सध्या आम्ही त्यांच्या वोटचोरीला रोखत आहोत. यापुढे बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की मुळात म्हणजे आम्ही त्यांची वोटचोरी रोखत असल्याने त्यांना त्यांचा पराभव दिसतो आहे. ज्यामुळे त्यावेळी पहिल्यांदा युती झाली त्यावेळेस त्यांना महाराष्ट्रात कोणी ओळखतही नव्हते. यांच्याकडे पोस्टर लावण्यासाठी कोणी माणसे नव्हती. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आदेश दिले की यांचे काम केले पाहिजेत. कुबड्या काय सांगतात ते आम्हाला कुबड्या शिकवतात. बाबरीनंतर आम्ही देशभरात निवडणुका लढवणार होतो. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान येथे आम्ही लोकसभा लढवणार होतो. बाळासाहेबांची लाट होती. अटलजी आणि अडवाणी यांनी बाळासाहेबांना विनंती केली, तुम्ही जर निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पडेल. आणि त्यानंतर बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हा सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची, नाहीतर त्यांना तेव्हा कुबड्या काय असतात हे कळले असते. एक लक्षात घ्या, हिंदुस्थानात बहुतेक ठिकाणी आज सोडून द्या, भाजप कुबड्यावर सत्तेवर आली. कुबड्यांच्या मदतीने त्यांनी पक्ष वाढवला. आज बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहारमध्ये कुबड्या नाही आहेत का? बिहारमध्ये कुबड्याच आहेत. महाराष्ट्रात 2 कुबड्या आहेत ना. मग त्या कुबड्या नाहीत तर काय नाकातल्या कानातल्या बुगड्या आहेत का? घेऊन फिरताय. कुबड्या आहेत. पण गरज सर्व वैद्य मरो. बरं का? कुबड्या घ्यायच्या, शिडी वापरायची आणि ती शिड्यांच्या कुबड्या फेकून द्यायच्या आणि मग होट चोरी वगैरे प्रकार करून स्वतः सत्तेवर यायचं आणि उपकारकर्त्याला ढकलून द्यायचं. ही भारतीय जनता पक्षाची एक कायम नीती राहिलेली आहे. त्यानुसार त्याने जर स्वबळाचा नारा आता दिला असेल नव्याने, तो 2014 साली दिला होता. मग परत आम्ही एकत्र आलो, बरोबर, लोकसभेला, विधानसभेला. गरजेनुसार भारतीय जनता पक्षाला कुबड्या लागत असतात आणि गरज सरल्यावर ते स्वबळाचा नारा देतात. आता अजित पवारांची गरज आहे कारण त्यांना शरद पवारांचं घर फोडायचं होतं. मिंद्यांची गरज आहे कारण त्यांना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडून दाखवायची होती, मराठी माणसाची एकजूट फोडून दाखवायची होती. आता मला वाटतं त्यांचं ते कार्य संपलं असल्यामुळे त्यांना कुबड्यांची गरज नाही असं अमित शहा म्हणतात. ते त्यांच्या व्यापारी नीतीनुसार वागतात. आधी फोडाझोडा राज्य करा आणि मग स्वबळाचा नारा द्या. ही ईस्ट इंडिया कंपनीची नीती. हे गुजरात पॅटर्न महाराष्ट्रात ते राबवत आहेत. पण भारतीय जनता पक्ष कायम कुबड्यांवरच राज्य करत आला. कायम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला पोस्टर लावायला कार्यकर्ते नव्हते गावात. पहिल्या निवडणुकीत जेव्हा युती झाली तेव्हा भारतीय जनता पक्षाला या महाराष्ट्रात कोणी ओळखत नव्हतं. पोस्टर लावायला माणसं नव्हती. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे या महान नेत्यानं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसैनिकांना आदेश दिले की भारतीय जनता पक्षाचंही काम केलं पाहिजे. कुबड्या काय सांगतात? हे आम्हाला कुबड्या शिकवतात. सांगतो ना मी, बाबरीनंतर देशभरात आम्ही निवडणुका लढणार होतो. बाबरीनंतर आम्ही 65 जागी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश येथे आम्ही लोकसभा लढणार होतो. बाळासाहेब ठाकरेंची, हिंदुहृदय सम्राटांची लाट होती. अटलजींनी विनंती केली, अडवाणींनी विनंती केली बाळासाहेबांना की तुम्ही निवडणुका लढलात तर भारतीय जनता पक्षाचं नुकसान होईल, हिंदुत्वात फूट पड़े. मैं आपसे प्रार्थना करता हूँ बाला साहब कि आप आपके उम्मीदवार पीछे लीजिए. बाळासाहेबांनी एका क्षणात आम्हाला सगळ्यांना सांगितलं की माघार घ्यायची. तेव्हाही नाहीतर कुबड्या काय आहेत ते त्यांना कळलं असतं. अमित शहा
राजकारणात फार उशिरा आले आणि ते सुद्धा व्यापारी म्हणून आले. ते व्यापारी म्हणून राजकारण करतात. ते काय इन द इंटरेस्ट ऑफ नेशन, इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक, समाज याच्याशी त्यांचा काहीच संबंध नाही. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये व्यापारी वृत्तीची एक पिढी निर्माण केली. आणि त्याच्यामुळे हे जे काय त्यांचं चालू आहे ना, ह्या कुबड्या नको त्या कुबड्या नको, चौपाटीवर पक्षाचे टॉवर्स उभे करायचे, मुलाला क्रिकेटमध्ये टाकून क्रिकेट ताब्यात घ्यायचं, परिवारवाद हा तिथून सुरू आहे भाजपचा. परिवारवाद फक्त राजकारणात नसतो, तर कर्तृत्वशून्य मुलांना अशा ठिकाणी बसवणं, आपला पदाचा वापर करून ताकद दाखवून त्यालाही परिवारवादच म्हणतात. नाही, पण राऊतसाहेब, त्या अमित शहांच्या विधानावर फडणवीसांनी सारवासारव केले. त्यांचं असं म्हणणं आहे की कुबड्या म्हणजे मित्र नव्हे. मग काय अमित शहांच्या याच्यावर सारवासारव कशा करताय? अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत. अमित शहा स्पष्ट बोललेले आहेत. खरं म्हणजे या अपमानानंतर अजित पवार आणि शिंदेनी सरकारच्या बाहेर पडायला पाहिजे. स्वाभिमानाची थोडी जरी ठणकी त्यांच्यामध्ये पेटत असेल तर काल त्यांचा जो कुबड्या म्हणून उल्लेख केला बरं का, कुबड्या, तर या दोघांनी स्वाभिमान असेल मराठा म्हणून तर राजीनामा देऊन बाहेर पडलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.